हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडलेली आहे। येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीनं भावाची हत्या केल्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ हरवल्याची तक्रार दिली, पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही। पोलिसांनी आरोपीचं भिंग फोडलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावासह त्याच्या मित्राला अटक केली असून घटनेचा तपास पुढील सुरू आहे। हरिभाऊ किसन खोडके असं आरोपी भावाचं नाव आहे, तर शिवाजी किसन खोडके असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव आहे। दोघंही हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथे राहत होते। आरोपी हरिभाऊ खोडके यानं आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचा जो वाटा होता तो राहू नये म्हणून आपल्या लहान भावाला संपवला आहे। घटनेच्या दिवशी आरोपीनं कामानिमित्त लहान भाऊ शिवाजी याला शेतात बोलवून घेतलं। भाऊ शेतात आल्यानंतर आरोपीनं मित्र पवन आखाडे याच्या मदतीने भावाची गळा दाबून हत्या केली। यानंतर दोन्ही आरोपींनी शिवारातच खड्डा खोदून शिवाजी खोडके याचा मृतदेह पुरला। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर हत्येचा संशय येऊ नये म्हणून आरोपी भावाने गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन लहान भाऊ हरवल्याची तक्रार दिली, पण 23 वर्षाचा मुलगा अशा प्रकारे अचानक गायब झाल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला। त्यांना शिवाजी याला विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला। यावेळी नातेवाईकांना शिवाजीचा मृतदेह शिवारातील एका खड्ड्यात पुरल्याचं आढळून आलं। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे याच्या विरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे। वडिलांच्या संपत्तीचा वाटा राहू नये म्हणून आरोपीनं ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालेलं आहे। या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत।